नमस्कार, मी आकाश जाधव. एक अपडेट मला NICLच्या रिक्रुटमेंटबद्दल द्यायचं होतं. NICL अर्थात नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ही एक सरकारी कंपनी आहे, जी सरकारी जनरल इन्शुरन्स कंपनी आहे. आणि त्याच्याबद्दलच्या ॲडव्हर्टिजमेंटची वाट भरपूर मुलं पाहत असतात. त्या पाठीमागचं कारण इन्शुरन्सचा जॉब जो आहे तो कंपॅरेटिव्हली कमी हेक्टिक 5 डेज अ वीक आणि पगार जो आहे तो कंपॅरेटिव्हली बँक एक्झाम इतकाच किंवा त्यापेक्षा किंबहुना 2-5% जास्त हा इतका असतो. तर त्याच्या एक्झामबद्दल त्यांच्या दोन मला वाटतं सायकल संपलेल्या आहेत. एक NICL AOची पण संपली आणि NICL असिस्टंटची पण जी आहे ती झालेली आहे. आणि त्याच्यानंतर आपण पुन्हा एक नवीन ॲडव्हर्टिजमेंट NICL अर्थात नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडची ही पुढच्या काही दिवसामध्ये बघू शकतो. साधारणतः नोटिफिकेशन एक्सपेक्टेड आहे मेच्या एंडिंगपर्यंत. त्याच्यानंतर याची एक्झाम जी आहे ही एक्सपेक्टेड आहे 20 जुलैला. तर 20 जुलैला NICLचं नवीन 20 जुलैला अर्थात नवीन एक्झाम आणि त्याचं नोटिफिकेशन जे आहेत ते मे एंडपर्यंत तुम्ही निश्चित पुढच्या काही दिवसामध्ये जे ते एक्सपेक्ट करू शकता. मे एंडपर्यंत नोटिफिकेशन आणि 20 जुलैला एक्झाम. तर अशा पद्धतीने तुम्हाला जर का तुम्ही इन्शुरन्सच्या परीक्षेची तयारी करत असाल तर ह्या पद्धतीने तुम्हाला ही तारीख समोर ठेवून तुम्हाला तुमच्या अभ्यासाचं प्लॅनिंग जे ते करता येईल. एनिहाऊ सध्याला टोटल नंबर ऑफ एक्झाम आता यावर्षी सीझन SBI क्लरिकल सोबत आणि पुढच्या अपकमिंग SBI PO मेन सोबत आल्याच्या तर संपून जाईल. आणि विद्यार्थ्यांना ग्रामीण बँकांच्या एक्झामच्या आधी जर का कोणती समोर एक्झाम टार्गेट करायची असेल किंवा ज्या एक्झामकडे बघून अभ्यास करायचा असेल तर त्यापैकी ही एक एक्झाम जी ते असू शकते. तर ही परीक्षा NICLची आहे. धन्यवाद.